भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज। जगद्गुरु सत्संग महाराज की सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज, सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज, सच्चिदानंद सद्गुरु महाराज। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महादेव। स्वामी समर्थ महाराज की जय। आत्माराम बाबा की जय। महात्मा नस्तु मा पार्थ दैवी प्रकृति माश्रितः भजन्त्यन्य मनसो ज्ञात्वा भूतादिव्ययम्। 13वा श्लोक है राजविद्या राजगुरु 9वा अध्याय। तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजेले अति उपाशी वैराग्यगा। जयाची आस्तेची सद्भावा, आतु धर्म करी राणीवा, जयाचे मन ओलावा विवेकाशी। जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जीवनी झाले, जे शांतीशी आले पालव नवे, जे परिणामा निघाले कुंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, या आनंद समुद्री कुंभ चुरुकळून भरले। जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परती सर्व। जयाचे लिले माझी नीती जी आली दिशी, अगवाची करुणी लिले शांतीची लिली, जयाचे चित्त गवसली व्यापका मज। ऐसे जे महानुभाव दैवी प्रकृतीचे दैवते, जाणून या सर्व स्वरूप माते। मग वाढतीने प्रेमे माते, भजती जे महात्मे परी, दुजे पण मनोधर्मे शिवकरे नाही। ऐसे मीच होनी पांडवा, करीती माझी सेवा करी, नवलावत सांगावाचे ऐक। महायोग पीठे तटे भीमरतां, पुंडरिकाय दत्तं इंद्रे, भागततिष्ठान्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। दयासाजनी जन्मनामात झाला, दयाने सदा वासनामात केला। दयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार ब्रह्मचैतन्यमूर्ती। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुप्रभा। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मप्रानन्दं ईशमानन्दिवल्लभं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय नमः। महात्मा नस्तु मा पार्थ दैवी प्रकृति आश्रितः, भजन्ते मनसो ज्ञात्वा भूतादिव्ययम्। हे पार्था, दैवी प्रकृतीचा अवलंब करणारे महात्मे, मी भूताचे कारण अविनाशी असे जाणून अनन्य चित्त होऊन माझे भजन करता। सहज हा योग। अरे वा, काय आता योगीच बसले समजा।
चांगले चांगले वा, 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 वा. फार चांगलं आहे. हे सहज हा योग आहे. कापडाला पेटायला का वेळ लागलो कापडाला पेटायला किती वेळ लागलो गौरीला पेटायला बराच वेळ लागलो आणि शेणाला पेटायला किती वेळ लागलो अंतकरण तसं आहे ना कापडासारखं अंतकरण काय काय वारी झाली असं का बरोबर वाटी झाली म्हणलं काय पाहिजे काय स्वतः वार कधी झाले कळतच नाही ते जावे त्याच्यावर शेता मागायची नऊ अध्याय हा ब्रह्मचैतन्य महाराजांचे वाक्य पंढरीकर महाराजांचे त्यांच्या आता अनुग्रह घ्यायला माळ घालायला तुम्ही जर आला अभ्यासू व्यक्ती ज्ञानेश्वरीचा विषय जर निघाला ते सांगायचे तू फक्त 9वाचा अध्याय वाच सुरुवातीच्या काळात फक्त 9वाचा अध्याय वाच म्हणजे तुला 9वा अध्याय कळाला का ज्ञानेश्वरी कळली म्हणजे कारण अख्ख्या महाभारतात नाही असं कुठंच काही नाही महाभारत ग्रंथ असा आहे त्यावेळेस दादा आमच्याकडे पहिल्यांदा आले त्यावेळेला म्हणून आले होते कोठीला मोटरसायकलवरती सुझुकी गाडी होती निळी ती डॉक्टर होती दोघं जण सुरुवातीला पहिल्यांदा खेतमध्ये डॉक्टर हा आणि दावा करून येताना उशीर झाला म्हणून आमच्याकडे थांबली होती मुक्कामी त्यावेळेस आम्ही नेमकं महाभारत ग्रंथ वाचित होतो एक एक पर्व एवढे 18 पर्व असले एक थप्पी लागून असे ग्रंथ आमच्या गावानं घेतलेले भागवत आणि महाभारत आम्हाला लहानपणापासून वाचण्याचा छंद त्यावेळेस आम्ही ते दादा आम्ही बसलो आम्ही ग्रंथ वाचला तो भागवत रुचीपोथी ना आमची रोजची पोथी जेवण झालं असं का सगळ्यांनी बसायचं पोथी आमच्या वडिलांपासून पूर्वी गावात वाचायचे मंदिरात नंतर आम्ही मळ्यात राहायला आलं मग ते आम्हाला वाचायला लावायचे वडील पुढं बसायचे असे दादाने ते पूर्ण पोथी वगैरे ऐकलं सगळं म्हणजे फार चांगलं चाललं पण अनुग्रहाचा विषय सुद्धा काढला नाही रात्रभर मग आम्ही दोघं थांबले विषय सुद्धा काढला नाही उलट म्हणजे तुमचं फार सुंदर चांगलं पण मग त्याला काय ते म्हणजे मला नंतर सद्गुरूंचा आदेश झाला म्हणले की तू या दिशेला तुझी कोणतरी वाट पाहत आदेश झाला म्हणजे बाबांचा आणि मग ते आले अक्कांती मग आम्ही थांबले मग असे आता आम्ही त्यांच्याकडे पाहुणे म्हणूनच पाहत होतो ना बाकीचं काय ना आता कळतं अज्ञानामध्ये आपल्याला तरी आहे ना आपले एकूण संबंध आणि मग सगळे झोपल्यानंतर मग आमच्या दोघांचा परमार्थाची चर्चा वगैरे असं म्हणजे महाभारत ग्रंथात नाही असं काहीच नाही आणि त्या अख्ख्या महाभारताचं सार म्हणजे गीता आणि त्या गीतेचं सार म्हणजे 9वा अध्याय देवाचा पत्ताच सांगितला ना कैसा हृदयामध्ये मी राहून सर्व सुखाचा पत्ताच सांगितला आपल्याला आपण जसं एखाद्याला विचारावं अमुक ठिकाण कुठे आहे डायरेक्ट पत्ता मिळाल्यावर किती अवघड आहे आणि असं इकडे रोडने गेले किती दिवस गेले हे घर सापडत नाही दमुडला जरी जाऊन आला तिकडे सापडेल का नाही पण पत्ता असला तर बरोबर येत आहे ना तसं 9व्या अध्यायामध्ये पत्ता सांगितला महात्म्याकडे दैवी प्रकृती असतात त्याला ब्रह्मसंपदा म्हणलंय 26 गुण आहे त्या ब्रह्मसंपदेचे अवयम सत्वसंशुद्धी ज्ञान विज्ञान असे आणि आसुरीचे 6चे काम क्रोध लोभ असतात महात्म्याकडे ह्या दैवी संपत्ती असतात तर आपण सद्गुरूंच्या कृपेला थोड्या वेळ सेवा आता माऊलींच्या पुढं भाऊंच्या पुढं बोलायचं म्हणजे कसं आहे कधी फार महात्म्याची त्यांना संगती लागलेली पण आपल्याला बोलायचं तरी महात्म्याच्याच कृपेनं बोलायचं थोड्या वेळ नाही का आणि तुम्ही सगळी मंडळी बऱ्याच दिवसापासून तुमच्याकडे प्रसाद आहे पण सत्संगाची गरज आहे बिनू सत्संग विवेकाना होई राम कथा सत्संग काय असतो दिंडीत गेल्यावर कळत मेळाव्यात गेल्यावर कळतो आता हे घर बसून योग आलाय निमित्त काही का असाना पोळीचा प्रसाद मग हाही थोडा प्रसाद पाहिजे ना ह्या
प्रसादामध्ये तृप्ती म्हणून अन्नदान सर्वश्रेष्ठ सांगितलं. आता आपण तो कार्यक्रम पाहिला मोठा, पाहिल्यानंतर असं वाटतं तो अन्नदान आहे. ते भैयानं पाहिलं ते अन्नदान गंगागिरी महाराजांचं सप्ताह. साईबाबाची 100 वर्ष झाली होतो ना. होते ना तुम्ही साईबाबाचा आमच्या गंगेरीचा ह्याला झालेला शिर्डीला होते? शिर्डी होतो ना मी. 8 दिवस होतो बरोबर. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ सांगितलंय. पण इथं ज्ञानेश्वरी जर वाचली तर याच्यापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ आहे. अन्नदानात तृप्ती आहे. आता तुम्ही प्रसाद बनवला पण सकाळी परत लागणार आहे. सकाळी खाल्लं का संध्याकाळी परत लागत आहे. संध्याकाळी उपवास असला तरी काहीतरी लागत आहे. तृप्ती आहे पण कायमची नाही, तात्पुरती आहे. पण ज्ञानदान असं आहे ना, ज्ञानदानात अशी तृप्ती आहे ना. आता तुम्हाला वरून जरी एखादा आकाशात येऊन सांगितलं ना तरी तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. वरून आकाशातून येऊन जरी एखाद्यानं सांगितलं ना हा परमार्थ लय भारी आहे तरी काही फरक नाही पडणार. का? तृप्ती झाली ना. तृप्ती झाल्यावर काय अजून काय पाहिजे? आता जेवलो, आता जेवू परत आपण. आता जेवल्यानंतर आता काय केलं म्हणजे जेवू आपण? जेवू काय कर, एक घास नाही त्यामध्ये कबर पाणी प्यायची ताकद नाही. तर तसं ज्ञानाला जर तृप्ती झाली, साधनी श्रती अतिशय तृप्ती झाली. मुक्ती मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे मनाचं समाधान. समाधान समाधान हीच समाधी. चिंतनानं मिळालेलं समाधान तेच. याच्यामध्ये थोडा विषय आपण पाहू थोडा वेळ. विषय फार जयाचे चोखटे मानसी मी होनाशे क्षेत्र संन्यासी जया निधी ती परमार्थ मध्ये हा फार टोकाचा परमार्थ आहे. फार टोकाचा परमार्थ आहे. जितक्या वेळेत ज्ञानेश्वरी वाचावं तेच ते नवीन काहीतरी अर्थ निघतो. नवीन अर्थ निघतो. आपण आयुष्यभर जरी वाचलं तरी आपल्याला ज्ञान वाढत जाईल, कमी नाही होणार. ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान नाही. माऊली म्हणतात तुम्हाला देव पाहायला पुढे जायची गरजच नाही. चोखटे म्हणजे शुद्ध. चोखट म्हणजे आपण म्हणतो चांगलं चोख. चोख याचा व्यवहार लय चोख आहे बा. व्यवहार फार शुद्ध आहे बा, चोख आहे बा, क्लिअर आहे बा, म्हणजे शुद्ध शुद्ध शुद्ध. जयाचे चोखटे मानसी ज्याचं मन इतकं शुद्ध आहे. आणि परमार्थ करायचं तरी काय बरं दुसरं? परमार्थ कोणाकरता करायचा हे तर जडच आहे. आता तरी पुढे जेवण हे बाबा आतमध्ये म्हणून. आणि आतली वस्तू तर 100 नंबरी सोनाची आत्मा, तो देवाचे कृष्णाचे. बाबांना जरी आम्ही ह्या कातड्याच्या डोळ्याने बघितलं नसतं पण बाबांची आमच्याकडे इतकी जुनी कीर्तन असायचे ना. अजूनही आता पूर्वी कॅसेट होते बाबांच्या, आता तर याच्यावर युट्यूबवर सगळंच आहे. आणि मग बाबांचं एक वाक्य होतं, आत्माच देवांचा देव आहे. वाक्य होतं आत्माच देवांचा देव आहे. आत्मा तर सच्चिदानंद स्वरूप आहे, तो तर देवाची. आणि हे तर जडच आहे. परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मन पवित्र करायचं. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे मन काय चित्त काय एकाच भाकरीचे 4 तुकडे. अंतकरण आपण म्हणतो मग चतुर आरती 3 चतुर, तसं मन बुद्धी चित्त एकच. अंतकरण थोडक्यात. अंतकरण ज्याचं इतकं पवित्र झालं, जैशी गंगा वाही तैसे ज्याचे भगवान. कशाला अंतकरण शुद्ध होईल? तीर्थयात्रा होतं, बाकीच्या साधना होतं. पण आयुष्य निघून जातात, डोळ्याला पाणी नाही येत. आपला अनुभव आहे. बाकीचाच अनुभव काय सांगायचा आपल्याला? परमार्थ अनुभवाचा तुम्हाला पाहायलाच भेटणार नाही कुठं. नाही तर दाखवून द्यावं अमुक अमुक ठिकाणी अवस्था होतात शास्त्रानुसार, पाहायला नाही भेटत. क्वचित एखाद्याला सात्विक, पण ते माहिती नाही हे काय भाकडी, ज्ञान नाही ना त्याचं. बाबासाहेबाला अनुग्रहाच्या अगोदर अवस्था होती सेवेला. काय माहिती नाही ना. उलट घरच्यांना असं वाटायचं हा काय याच्या डोक्यावर काही झालं काय, साक्षात्कार आहे भगवंताचं दर्शनी. माहिती नाही ना ब्रह्मानंद आहे, आत्मानंद आहे. आणि मग माऊली सांगतात देव पुढं पाहायला जायची गरज नाही, फक्त मन शुद्ध करायचं. आपलं मन काय करायचं? तुम्ही म्हणणार मग आमचं मन कधी मिळालं? आपण किती शरीर बदलवले असतील आपल्याला माहिती? किती आईबाप झाले आपल्याला माहिती नाही ना. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे. त्याच्या अगोदर प्रमाण किती आहे? जन्मोजन्मी आम्ही बहुनाम जन्मना ज्ञानवान मा प्रपद्ये वासुदेव सर्वमिती समात्मा सुधर्मा.
म्हणजे आपले जन्म भरपूर झालेले, किती वेळा जन्म यावे. बहिणा बाई अशा बसल्या ना तर त्या 12 जन्म सांगत होत्या. शिवरच्या बहिणा बाई आम्हाला जवळ आहे औरंगाबाद जिल्ह्यात. शिवरच्या बायकाला जगद्गुरु तुकोबरायांचा प्रत्यक्ष अनुग्रह आहे, परंपरेचा चरित्र आहे त्यांचं आपल्या. त्या अशा बसल्या ना 12 जन्म सांगायच्या. मागच्या जन्मात कुठं नाव गाव सहित त्याला कसं काय आठवतं, याचा अर्थ आपले सुद्धा जन्म झाले, एवढंच आपला मत आहे. आणि मग त्या जन्मामध्ये आपलं अंतःकरण मळालेलं आहे. बाकीच्या साधनांना अंतःकरण निर्मळ होतंय, पण लय काळ निघून जातो. निष्काम कर्म, निष्काम सेवा कुठं घडते या काळामध्ये? एवढं विषय असून लोक ते म्हणले निष्कामता नाही, खरंच नाही ना. त्याला फक्त देवच पाहिजे असं हिरा. बाकीची हिंदिरीची गिरायक आहे महाराज म्हणले, मनोरेकर महाराज सगळे सध्या फटणीची गिरायक आहे. देव मागणारा कस्तुरीचा चहा असा क्वचित घटत असतो म्हणले. इकडे तिकडे भटका म्हणजे निष्काम नाहीच ना. काय फरक पडणार आहे पुढे जाऊन? आणि एक गरम संपलं की दुसरं आहेच ना. हे काही हे मूळ दुःखाचं पठण कधी बरं होणार आहे काय? आणि यानं बरं होत असतं का? यानं बरं आलं असतं ते हे काय लागा असतं. मन ज्याचं शुद्ध झालं ना, जयाचे चौखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजेली ती उपाशी वैराग्य. 2 गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये. एक वैराग्य प्राप्त होतं मन शुद्ध झाल्यानंतर, आणि क्षेत्र संन्यास घेतो देवा तुमच्या हृदयामध्ये. सामान्य क्षेत्र संन्यास आता आपण शेतकरी कष्टकरी मंडळी आपल्याला शास्त्राची भाषा कळत नाही, पण सोप्या भाषेत सांगायचं ठरलं ना, समजा आमच्या सारख्यानं ठरवलं आता पंढरपूरमध्ये जाऊन क्षेत्र संन्यास घ्यायचा. क्षेत्र संन्यास शब्दाचा अर्थ कसा आहे पहा. ठरवलं आता क्षेत्र संन्यास घ्यायचा. मग क्षेत्र संन्यास याचा अर्थ पंढरपूरच्या शिवेच्या बाहेरच यायचं नाही. शरीर पडलं तरी त्या शरीर तिकडंच चंद्रभागेत टाकून द्यायची, त्याची राख काय होईल ते, पण त्या शिवेच्या बाहेर यायचं नाही. त्याला म्हणतात क्षेत्र संन्यास. क्षेत्रातच राहायचं, क्षेत्रातच राहायचं. शरीर पडलं तरी त्या शरीराची माती तिकडंच त्याच्यातच ते करून टाकायची. याला क्षेत्र संन्यास म्हणतात. आहे तोपर्यंत त्या सीमेच्या बाहेर जायचं नाही आणि शरीर तिथंच ठेवलं, याला क्षेत्र संन्यास म्हणतात. मग काशीला घेईन, कोणी आळंदीला घेईन, कोणी. मग हा झाला बाहेरचा क्षेत्र संन्यास. पण इथं भगवान परमात्मा सांगतात मी क्षेत्र संन्यास घेतो. त्या म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये येतो देव राहायला. युगनी गोपाळ कोणाच्या जयाचे चोखटे मानसी मी होनाशे क्षेत्र संन्यासी. जया निजेली ती गोपाळ. मग त्याला ते झोपला तरी अशा महात्म्याचं वैराग्य नष्ट होत नाही. वैराग्य काय? वैराग्य ते ओरिजिनल वैराग्य असतं. झोपताना रामकृष्ण परमहंसाच्या हातावर काही असे ठेवून पाहायचे. शिष्य मंडळी आपल्या गुरुचं वैराग्य कसं काय बघा, झोपेत हात होत होता ना असं. आपण चरित्रात ऐकलेलं आहे. झोपला ना महात्मा तरी त्याचं वैराग्य नष्ट होत नाही. तात्पर्य त्या काशीच्या घाटावरचं उदाहरण सांगितलं होतं ना. एक साधू महास्मशान काशीला ते मणिकर्णिका घाटावरचं मणिकर्णिका घाटावर एक साधू दर्शन करून येत होता म्हणले असा, आणि विरक्तच होता. गंगेचं स्नान केलं आणि असं येत होता वर. वैराग्य काय म्हणतात. आणि त्याला एक अंगठी दिसली सोन्याची, टपुरी अंगठी सोन्याची. आणि तो थांबला. त्याला असं वाटलं आपण संन्यासी, सोने रुपया मूर्ती के समान. पण त्याला असं वाटलं आपल्याला जरी याचा उपयोग नाही, पण कोणाला तरी सांगावा. त्याचं वैराग्य झालं जाग का आपण तर भगवे कपडे घातले, आपल्याला याचे काय उपयोग याच्यावर. आपल्याला तर स्पर्श करायचा नाही, पण मग टाकून तरी कशी जावं म्हणले. एवढी मोठी सोन्याची अंगठी कोणाला तरी सांगावं असं त्याला वाटलं. आणि तिथून त्या काळात ते म्हशीवर पाणी असे वाहत होते. पखाली मागे त्याला जुन्या काळामध्ये. तो पखालीवाला त्याच्यानं आला. याला असं वाटलं याची परिस्थिती गरीब, याला सांगावा. साधू त्या पखालीवाला हे आहे म्हणजे. तो पखालीवाला म्हणते ती 8 दिवसापासून पडेल म्हणते. कोणाचं वैराग्य श्रेष्ठ? हा, कोणाचं वैराग्य वाढली. आणि वंका बंकाचं चरित्र पहा ना तुम्ही. पहा ना काय मातीवर माती लोटी ते म्हणते. जगन्मातेना प्रत्यक्ष कंकण टाकलं होतं ना नवरत्नाचं.
पंका राका चरित्रामध्ये. आहे. आणि रोज तर कोरडे लाकडं आणून विकायची ब्राह्मणाला उरलं तर पोटापुरतं. साली गुंडाळायच्या परीक्षा पाहण्याकरता नामदेवराय सगळे ते मागून हे होणे म्हणून हे लोटल्या. मातीवर माती काय लोटीते म्हणते. हे साधूचं वैराग्य आहे, कपड्याचं वैराग्य नसतं. तरी जयाचे सोडले मानस होऊन असे क्षेत्र सांगितले जया लिहिलेले आहे. जयाचे आस्थेचे असत भाव आतो धर्म करेल जयाचे मन ओलावा विवेकाशी. पहिल्या ओवीमध्ये 2 गोष्टी सांगितल्या. एक क्षेत्र संन्यास घेतल्यानंतर मन शुद्ध झाल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. आता दुसऱ्या ओवीमध्ये सांगितलं विवेक. विवेक परमार्थामध्ये विवेक फार श्रेष्ठ आहे. विवेक नष्ट झाला का वैराग्य थांबत नाही तिथं. विवेक फार महापुरुष त्याला संगती लाभली ते म्हणले विवेकावर राहायचं नाही. चिंतनाला वेळ भेटला तर विवेकावर राहायचं. अहो विवेक म्हणजे चिंतनच आहे ना. काय वेगळं काय. विवेक म्हणजे काय वेगळं काय आहे का. अनुसंधान थोडक्यात अनुसंधान म्हणजे काय. आता ह्या मावशींच्या डोक्यावर पदर आहे. त्या मावशींच्या डोक्यावर पदर आहे ना. आता पूर्वीच्या बाया पदर पडला साबण कोणी आला का लगेच घ्या. पडला नाही कोणी तरी पण घेणार त्या. नाही कोणी कारण ते त्याला ती वळण लागेल होतं. पदर पडूनच द्यायचा नाही. यालाच अनुसंधान. विसरलं का पुन्हा स्मरण, विसरलं का पुन्हा, याला म्हणतात अनुसंधान. अनुसंधान म्हणजे काय. काळाच्या ओघामध्ये आपल्याला विसर पडला का ती वळणच लागेल असती परत घेणारच. तसं विसर पडला का पुन्हा स्मरण याला म्हणतात अनुसंधान. दुसऱ्याच्या मध्ये जयाच्या आस्थेच्या सद्भावा तो धर्म करीला निवा जयाचे मन ओलावा विवेकाशी. विवेक म्हणजे 2 गोष्टीचं हे. पाणी वेगळं आणि दूध वेगळं. आता आपण शेतकरी मंडळी आहोत. आपलं भुसाळून रानातच पडलेलं आहे पण गहू घरात आणतो आपण. ज्वारी बाजरी हाच विवेक. याच्यापेक्षा वेगळा काय विवेक. सार आणि आसार वेगळा. सार काय आसार काय ज्याला कळालं ना. सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शुल पाणी जपत असे. ह्या कलियुगामध्ये भगवंताचं नाम हे सारे. तुम्ही म्हणणार देव सार म्हणता तुम्ही कधी. नाम देव आणि नाम ही वस्तूच एक. याचा निश्चय होत नाही आपला. आपल्याला असं वाटतं देव वेगळा असेल, देवाचं नाम वेगळं असेल. महाराज म्हणले ना नाम ते माझा प्राण. याचा अर्थ काय. महाराज याच्या पुढे जाऊन म्हणतात. गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन चरित्र जर वाचलं ना अनुग्रह दिला. आता दुसऱ्यांदा ज्या वेळेस आले ना ते प्रवचनाचा ग्रंथ घेऊन आले आमच्याकडे. तुम्ही एवढा ग्रंथ वाचा मग तुम्हाला नामाचं महत्व कळायला म्हटले. काय जयाचा जनी जन्म रामदास स्वामींचा अवतार आहे तो. नाम घेण्याची इच्छा राहिली म्हणून पुन्हा अवतार झालेला आहे. नाम घेण्याची इच्छा माझी पूर्ण झाली नाही म्हणले त्या अवतारात. हनुमंतरायाच्या अवतारातही पूर्ण नाही झाली. रामदास स्वामींच्या अवतारात नाही झाली. त्याच्याकरता परत अवतार घेतला. काय करता नाम घेण्याकरता. आणि आपल्याला बळच सांगावं लागलं. सांगत तुम्हाला बाजारे तुम्हाला पटलंय म्हणूनच तुम्ही एवढं दिवसभर काम धंदा करून ह्या वेळेस इथं आलाय म्हणजे तुमच्याकडे विवेक आहे. विवेक म्हणूनच तुम्ही इथं बसलेत. विवेक यालाच विवेक म्हणतात. तसंच आपलं आयुष्य चाललंच ना हो. आयुष्य थांबतंय का. दिवस उगलेला मावळतोय. हा रोज एक 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 दिवस कमी होत चाललाय ना आपल्याला. जरी शरीर तसं दिसत असं पण 60 वर्ष मेलेच नाही याच्यातले. काय लागले याला विवेक म्हणतात. राहिलेलं आयुष्य भगवंताच्या चिंतनात ज्याचं जातं ना त्याला मृत्यूची भीती नाही राहत. महाराज मरण माझे मरून गेले मध्ये केली आम्हाला. म्हणजे काय होतंय नेमकं आपल्याला कळतंय. आपलं स्वरूप काय आहे नेमकं. हे जड शरीर का आपलं स्वरूप आहे का. आणि याच्या नादी लागलोय आपण. आपलं जे मूळ स्वरूप आहे ना आपण अमर वंशातले आहोत. आपल्याला किती संगती लागली गुरुवारी बापूंची. सोप्या भाषेत सांगायचे एकदम सोप्या भाषेत. सुख आहे तुमचं असं नाही राजाओ म्हणते. स्वरूपी म्हणले ते. पुढे जीवाला कळत आहे. आणि सुखाच्या शोधात आपण विषयाच्या मागत भीक मागत येत होतो. यांना सुख होईल त्यांना सुख. आणि 20 सुख तर इथे म्हणले.
जीवाला पत्ता सांगितला साधूना आत्मसुख घरी उघडा ज्ञानदृष्टी उगाच सावटी करू नका काही संत संग धरा पूर्वीचा पाहुणा कसा असला तर जावंच वाटतो ना. पाहुणा किती दिवस राहू द्या जावं वाटतं पण प्रीती झाला म्हणून काय आता जेवण नाही. जाऊ द्या आपलं आपण ग्रस्ती पाहुणा कसा असला तर जावं वाटतो आपल्याला. पण मुलगा आपला कसा असला तर आपल्या जवळ राहावा. बरोबर आहे की नाही? हे तर बरोबर आहे ना. एखादा मुलगा फार कसा असू द्या तरी आई वडिलांना असं वाटतं आपल्या जवळ राहावा. का बरं? आपला आहे तो पाहुणा जरी कसा असला तो फार काय तो तसं सुख आहे आपलं स्वरूप आहे आपला स्थायी भाव आहे. नाही ते आपला असं नाही. दुःखाचा आपला काय संबंध आहे तसं पाहिलं तर अजिबात संबंध नाही दुःखाचा. देण्याचं आपण ते दुःख आपल्यावर घेतलेलं आहे याच्या संबंधाने घेतलेलं आहे. ज्याला विवेक झालाय ना दुःखाचा ना आपला तीळ मात्र संबंध नाही. सुखाचा संबंध लावायचा असला तर देवाशी लावायचा. आपला तो एक देव हा सुखरूप आहे आणि ते आपलं स्वरूप आहे. काय सांगते महावाक्य दुसऱ्याच्या पेक्षा काय सांगतं महावाक्य हेच सांगतंय. एवढं सांगण्याकरता चांगदेव महाराजांना तिकडे जावं लागलं. बाकीचं सगळं ज्ञान होतच त्यांच्याकडं. पण आत्माच देवांचा देव आहे आणि ते आपलं स्वरूप आहे हे माहिती नाही ना. हे नातं कसं का एवढा ब्राह्मण लागतोच कसा आहे असू द्या पार त्या ब्राह्मणाला 5 मंगल म्हणला आणि मग त्या मुलीला विचारा तुम्ही ती नाव तिकडं सांगते का नाही. मग तसं आपल्याला आपलं लग्न लावून दिल्यानंतर आपलं नातं जोडलं ना. विठ्ठल बाप माय सुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता त्या रामदास बाबांच्या कन्या आपले गोपाळे बाबाच्या लग्नाच्या टायमाचा प्रसंग बेलापूरला बनात झालेले त्यांच्यावर लग्न तुम्हाला माहिती असेल. गोपाळे बाबाचं गोपाळे ताईचं बाबा प्रत्यक्ष त्या लग्नाला होते. दोन्ही बाबा होते आणि बाबा तिथं आल्यानंतर मग आता नवरदेवही महाराज नवरी महाराजच ना मग सगळे साधकच ना. बाबा असे बसले जो यायचा तो दर्शन घ्यायला लागला का त्याच्या डोळ्याला खा धारण असे अवस्थेत जायचे. ब्राह्मण आला होता ना लग्न लावायला त्यानं पाहिलं 1 आले 2 आले जो येईल तो असा बाबाच्या चरणाला आला का रडत तसा तो नुसता पाहतच होता बाबांकडे. जो साधक येईल तो बाबांचे दर्शन केलं त्याला अवस्था व्हायची. की ब्राह्मणाला काहीच कळना. ब्राह्मण तुम्हाला भानगड काय आहे बाबापाशी म्हणले. ह्या बाबाकडे काहीतरी आहे. बाकीच्या पाय पडलं काही होत नाही म्हणले पण ह्या बाबाचं वराडामध्ये जो लग्नाला येतो याचं दर्शन घेतलं का तो काहीतरी होत होते म्हणजे. ते ब्राह्मण जवळजवळ 10 मिनिटं झाले 20 मिनिटं झाले ते ब्राह्मणाला घेऊय ना तिथं तो ब्राह्मण तिथून निघूनच गेला. थांबला नाही तो ब्राह्मण. इथं काहीतरी वेगळं आहे बघ आपलं काही डोकं चालत नाही म्हणजे. शेवटी मंगल म्हणायच्या टायमाला ब्राह्मण कुठे तिथं हे 2 बाबांनी ते लग्न पार पाडले नाही. खरं ब्राह्मण कोणी संत खरे ब्राह्मणी ब्रह्मज्ञानी यांनी ब्रह्म जाणलंय ना. हा विवेक ज्या वेळेस आपल्याला सार कळतंय असार कळतं आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. आपण अमर म्हणा देह माझा मग भगवा साखर. आपल्याला मरण नाहीच मरणारे आपण नाहीच त्या वंशातले नाहीच आपण मरणार. आपण हा वंश आहे माये जगन्नाथ बाप जगन्नाथ. देव काय मरणार आहे का? देव मरणार आहे का? त्याचं निर्गुण स्वरूपाची चर्चा मग कशी चालू होती ना. अरे रंग नाही रूप नाही ज्ञान करून घ्यावाच लागल त्याच्यावाला. पण त्याचं स्वरूप कसं आहे? मनाची नखी न लगे म्हणले मन वाचा तीत तुझे स्वरूप म्हणून या माफी भक्ती केली. मग पुन्हा कोणाकडे जावं लागतंय. भगवंताचं निर्गुण स्वरूपाचं पुढं त्याला पुढं ठेवायचे. आता आरती करायची पण निर्गुण स्वरूपाचं काय पूजा करणार पुढे ते फक्त जाणायचं असतं. ते आपल्या हृदयात सर्वत्र भरलंय. ते जाणायचं म्हणजे त्याचं ज्ञान करून घ्यायचं सद्गुरूंच्या कृपेला. ते स्वरूप त्याचा स्वरूपाचा मन वाचा तीच स्वरूप आहे त्याच्यावाला. किती सूक्ष्म आहे ते. त्या सूक्ष्माला ते डॉक्टरांनी प्रयत्न केले कसं जाता येईल कसं येतं येईल फार सगळे यंत्र कॅमेरे सगळं बसून पाहिलं. त्यांच्या बापाला अजून तपास लागला नाही याच्यातून काय जातं काय येतंय. ते मन वाचा तीच स्वरूप आहे भगवंताचं. त्याला काय जाणं येणं काय संभवतं का?
अशा स्वरूपाचं ज्ञान संत करून देतात आपल्याला. आणि मग पुन्हा नको ब्रह्मज्ञानात नसते भक्त तो देव ऐसे तरी गावी रूप मग गोष्टी मग पुन्हा सगुणाचीच भक्ती करायची, ज्ञानोत्तर भक्ती. आणि आता ही चालू आहे आपली सगुणाची भक्ती. ज्ञान तर झालं आपल्या सद्गुणाच्या कथेला. तिसरी ओवी आता. पहिल्या ओवीमध्ये वैराग्य, दुसऱ्या ओवीमध्ये विवेक, आता तिसऱ्या ओवीमध्ये पहा, जे ज्ञान गंगे न्हाले. कोणत्या गंगेत? ज्ञान पूर्णता जीवनी झाले. ओवीच अशी भारी नाही. जे ज्ञान गंगे न्हाले पूर्णता जीवनी झाले, जे शांतीशी आले पालव नव्हे. याच्यामध्ये दोन पद आहेत. ज्ञानगंगा म्हणजे ज्ञान गंगेमध्ये जो तृप्त झाला आणि त्याला शांती प्राप्त झाली. शांती हे तर भगवंताचं स्वरूप आहे. शांती म्हणजे काय? पण शांती कोणती? ही तमोगुणी शांती आणि रजोगुणी शांती अजिबात नाही. सात्विक शांती जी नाथांना प्राप्त झाली, जी बाबांना प्राप्त झाली, त्याला काय करायचं ते करू द्या म्हणजे. आपण नाही करायची. ही शांती मूर्तिमंत शांती, ती निर्गुण शांती बरं का. तिची प्राप्ती आहे ना, जो खंडावया घाव घाली का लावणी जायने केली. ती चाकू घेऊन आले होते तरी बाबा शांत राहते. ही कोणती शांती? आपली शांती टिकते. पाहुणे तर आपण गपोच, मग पोराला हाणतो आपण. शांती आपली टिकते. महाराजांचं प्रमाण आहे, शांती परते नाही सुख हे राहू घ्यायचे दुःख म्हणून शांती धरा उतरा आलं पहिलं तिरा. ही शांती ती कशाला प्राप्त झाली? ज्ञानगंगे न्हाले. आपण ज्ञानगंगे स्नान केलं नाही का? ज्ञान प्राप्त झालं आपल्याला. हे ज्ञान काय पोट भरायचं ज्ञान नाही, ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे सामान्य गोष्ट नाही. पण गोष्ट जर फुकाट मिळाली तर किंमत कळत नसते. पण कळती जर अनुभव आला ना, म्हणूनच आपण इथं बसलोय. हे मनुष्याना हे वागिणीचं दूध आहे की ज्याला पचन त्यालाच पचन. आता ज्ञानगंगा म्हणजे काय? आपल्याला जे ज्ञान दिलं ना, अनुग्रह म्हणजेच ज्ञान. ब्रह्मज्ञान विवेक प्राप्त होत असतं. आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होत असतं. आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान नष्ट झालं का आपलं दुःख नष्ट होतं. आता लाईट गेली तर आपल्याला दिसल का काही? किती माणसं रोजाला लावल्यावर तो अंधार काढतील? नाही ना. त्याला प्रकाश घेऊन दुसरा कशाला जाणार नाही अंधार. तसं अज्ञान हे स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. बाकीचं व्यवहारातला भौतिक अज्ञान नाहीये. हे स्वस्वरूपाच्या ज्ञानानाच जात असतं, अन्यथा कशालाच जात नाही. आणि तो अनुग्रह म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान. डोळे दाखवला काय पोळ्या खाल्यावर असं होत असं. ज्ञानगंगे न्हाले. ज्ञानातही दोन प्रकार आहे परत, शब्द ज्ञान आणि अनुभवाचं ज्ञान. आपल्याला जे आता ही स्थिती झाली अनुभवाचं ज्ञान, हे प्रॅक्टिकल आहे. पोळ्याचं वर्णन करून पोट भरण का? काय सारण, काय पोळ्या, काय भजी, काय वर्णन करून पोट भरत नसतं. वर्णन करून फक्त विषय कळण परोक्ष ज्ञानाना. अपरोक्ष ज्ञान. असाच एक साधू चालला होता आणि मग गृहस्थीचं कसं आहे, बाबा जा बा जेवण, आमच्याकडे पुरणपोळीचं जेवण असं. आणि मग त्या आश्रमाची एक पद्धत होती, तुम्ही स्नान करा म्हणले आणि बसा पंक्तीला. आणि मग अन्नदान होतं भरपूर. आता तो म्हणे ज्ञानगंगे न्हाले. तो काय म्हणला साधू, मला काय करायचं आंघोळीचे म्हणले. ज्ञानगंगे न्हाले म्हणले. ज्ञानगंगेमध्ये माझं स्नान झालं, आता मला आंघोळीची गरज काय? कोण म्हणतो? तो म्हणतोय. त्याचं ज्ञान कोणतं आहे पहा. माऊलीला ज्ञान कोणतं सांगितलं? कारण ह्या ज्ञानानं शांती प्राप्त होती. मग त्याला सांगितलं इथं अन्नदान चालू आहे, पुरणपोळीचं स्वयंपाक आहे, अमुक आहे, तुम्ही भरपूर जेवून जा, फक्त तुम्ही आता स्नान करा बसा पंक्तीला. तो म्हणजे ज्ञानगंगे न्हाले. ठीक आहे म्हणजे आता हा जरा लईच पुढचा दिसतोय म्हणजे जेव घालायला जेवला बिवला बेस्ट पैकी गावरान तूप बीप सगळं 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 म्हणजे मग थोडी विश्रांती घेऊन जा. थांबला तो मग पूर्ण जेवलेला होता, झोपला. पोराला सांगितलं फक्त जिथं झोपला तिथे याची बाहेरून कडी लावून घ्या म्हणजे. ज्या खोलीत झोपला ना बाहेरून कडी लावून घ्या. मग झोप झाल्यावर तो म्हणला लागला आरडवर करायला, पाणी लागत त्याला कोरड पडली त्या तो पाना. म्हणजे काय कडी उडीनाच. त्याला सांगितलं होतं शिष्याला, त्या गुरु महाराजांना, त्याला पाणी द्यायचं नाही, याची कडी उघडायची नाही. एक तास झाला आरडून आरडून तो लईच कौर करायला लागला, मोठमोठ्यानं खिडकीतून हाका मारायला लागला. मग ते गुरु महाराज का रे बाबा, म्हणजे मला लई ताण लागले, लई कोरड पडली, आता मी जगायचं म्हणजे. मग
मग म्हणलं ज्ञानगंगे न्हाले, ज्या ज्ञानगंगेत तो स्नान केलं ना म्हणले, मग त्यातलंच पाणी पिणं म्हणले तू. तुला जर आंघोळीला ते पाणी चालत तर मग प्यायला काय अडचण आहे. मग तो ठिकाणीवर आला, माझं हे ज्ञान आहे म्हणले. म्हणजे त्याचं ज्ञान बंद होतं आता. शब्द ज्ञान हे धोका देत असतं. काही दिवस धकाधकी वाईट, पण समाधान आणि शांतीचं नावच घ्यायचं नाही. अशांत असतात हे लोक लई. कपड्यावर काय घेऊन बसले, कपड्यावर कसे ग्रस्ती महात्मा कळत नसतं. महात्मा अर्ध साधू व्हावं लागतं आपल्याला अर्ध साधू व्हावं लागतं, तेव्हा साधू कळत असतो. का म्हणे अंगी व्हावे ते तरीच महिमा. शांती प्राप्त होती म्हणले जर आपल्याला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं ना, बुद्धीचा निश्चय होत नाही. हो, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आपल्याला जर निश्चय प्राप्त झाला ना, खरंच आपण भगवंत स्वरूपी आत्मस्वरूपी, हे कपडा आहे, साधन आहे, ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. जेणे तू जोडशी नारायण. मग ज्ञानगंगे न्हाले, पूर्णता जीवनी झाली, ती शांतीशी आली. शांती प्राप्त होती. आला सुतर शांतीचा वारा, तिने सुख झाले पातकांचा थारा, कळी काळाशी जाता जरा. अंतकरण शुद्धी झाली नाही एकदा, अंतकरण प्रेम निर्माण जीवा, आणि मग परमार्थ नामस्मरण करायला सांगावं लागत नाही. आता असं प्रेम निर्माण झाल्यावर दिंडीतून आल्यावर सांगावं लागत का चिंतन करायला? उलट ती आवरावं लागत, ब्रेक लागत नाही. मग आवरावं लागत उलट. असं आहे, उलट उतारायला लागल्यावर कसं ब्रेक दाबावं लागत ना. पुढच्या मध्ये काय फायदा सांगितलं जातो आपण. शांती ही पांडुरंगाचा प्रसाद. याला शांती प्राप्त झाली ना, त्याला देव प्राप्त झाला. देव म्हणजे काय, अशी काही वस्तू आहे का? दया, क्षमा, शांती, ते देवाची वस्तू, भगवंताचं स्वरूप आहे ते. याला शांती प्राप्त झाली, नाथांना देव प्राप्त झाला. सगळं जग नाथांचं जय जयकार करतं ना, का शांती प्राप्त झाली ना नाथांना. जेवण अंगावर फुकला, प्रसाद देऊन मुक्त, त्याला शांती आहे ना ती. आता पुढचा फायदा, जे परिणामा निघाले कोंबे, धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कोंब सुरू करून ठेवले. आणि कोणाला आनंद नकोय? कोणाला असं वाटतं का आपल्याला दुःख व्हावं म्हणून आता नवस करायचा, त्याला काहीतरी रोग व्हावं म्हणून नवस करताय का कोणी? कोणी करीत नाही. प्रत्येकाला असं वाटतं आपण आनंदी असावे, नेहमी आनंदी असावं. दुःख आपल्या स्वप्नात सुद्धा नसावा, आपल्याला नसावा, आपल्या मुलाबाळाला नसावा, आपल्या गणगोताला नसावा, नाताला पंताला सगळ्याला सुखाचं ठेवून म्हणतो आपण. ते चांगलं डोकं बिकं टेकून द्यावा. सुखी अपेक्षा प्रत्येकाची, कारण त्याचा स्थायी भाव येतो, त्याची चुकच नाही ती. सुखाकडे ओढ, पाण्याची ओढ समुद्राकडेच आहे ना. कसं आहे, आपली देवाकडे ओढ आहे. आनंद समुद्री कुंभ शुभकडून निघले. हा हे सगळं जे भरलं ना, हा देवच भरलाय. सगळा देवच आहे निर्गुण. देव काय आपल्याला फक्त हे भजण्याकरता मंदिरातला येतो. सुरुवातही बी शेवटही बी ती एकदा कळाल्यानंतर. पण खरं देवाचं स्वरूप आहे ना, जिकडे पारवी तिकडे लाजले गे, तो निर्गुण देव. तो निर्गुण देव आहे, चराचरात बसलेला. प्रल्हादाला विचारलं, तुला देव आहे तरी कुठं भाऊ? बापाना देव मानितच नव्हता ना. मीच देव आहे म्हणले. माझं मंदिर बांधायचं ठरलं तर जप करायचं तर माझं हिरण्यकश्यपू मंदिर बांधायचं असलं तर पैसे घेऊन जातात माझं बांध. मुलगा असा निघाला ना, काय भगवंताची लीला आहे. म्हणले बाबा तुम्ही देव नाही म्हणले, तुम्ही देव येतं मग हा सूर्य उगायचा बंद करा म्हणे, ते वारा बंद करा असे प्रश्न विचारायचा बापाला. त्याचं डोकंच बंद पडायचं ना. भगवान विष्णू भगवान त्याच्या म्या बोलविल्या म्या चालविल्या म्या हलविल्या प्राण हले, तो देव आहे बाबा म्हणले. अहो याचं डोकं बंद पडायचं का? त्याला साक्षात्कार झाला होता ना, सगळा देवच म्हणले. बापाला ज्ञान सांगत होता तो. म्हणजे पुढे शिकला म्हणजे नारदाना. नारदाची तुम्ही गाठ पुढं म्हणजे पोटात असताना काय त्याच्या पोटात असत काय तुला हा पठ्ठ्या आतमध्ये असतानाच अनुग्रह झालेला आहे. आई तरी कधीतरी डुकला लागत होती, पण माझं सारखं चिंतन चालू होतं आतमध्ये. बाहेर आलो डोक राहील का तो? आपला विषय आनंद हे प्रत्येकाला पाहिजे.
ब्रह्मानंद हा हे आपलं स्वरूप आहे. भगवंताच्या चिंतनाना मिळणारा आनंद, आनंद हेच देवाचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी आहे ते समचरण विटेवरी साधिरे पहा भेमातिरी विठ्ठल रूप. तो आनंदच तिथं सगुणात आनंदच उभा राहिला कुंडलिका करता आणि तोच आनंद पिंड रूपाने इथे आपल्या हृदयात तोच सर्वत्र भरलेला. फक्त त्याचं स्वरूप कळायला पाहिजे आणि तो प्रगट झाला पाहिजे. आपला एक मुद्दा राहिला बोलण्याच्या ओघात, एक मुद्दा राहिला. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. मग मी तुमच्या हृदयात क्षेत्र संन्यास घेतो. पण आपल्याला जर प्रवचन संपल्यानंतर एखाद्याला प्रश्न विचारला मग अगोदर देव नव्हता का? बरोबर आहे की नाही हा मुद्दा? आता क्षेत्र संन्यास घेतला भगवंताना, मग याच्या अगोदर नव्हता का असा जर प्रश्न विचारला काय उत्तर देणार? होता ना, होता म्हणून तसं चालणच कसं त्याच्यावर प्राण सामान्य स्वरूपात. सामान्य स्वरूप काय? सामान्य स्वरूपात आहे. पण आता विशेष स्वरूपाचे आता ज्ञान झालंय त्याच्यावर, आता साक्षात्कार झाला, आता कळालं हाच पांडुरंग आहे. सामान्य काहीच कामाचं नसतं. सामान्य हवा चौकडे तरी फॅन लावा लागतो का बरं? आता हे विशेष तयार केले ना, कार्यकारी झाली ना ती. आता तसा आता हा अनुभवाला आलाय. आता कळाला अरे हाच पांडुरंग आहे. याच्या सत्यानं आता हे ऐकत आहे, याच्या सत्याने हे बोलतंय. देखवी ऐकवी एक. आता कळाला, आता विशेष स्वरूपात आला. म्हणजे आता कळाला तो, म्हणजे आता क्षेत्र संन्यास घेतल्यामुळे त्याचं ज्ञान झालं. याच्या अगोदर जरी होता पण तो सामान्य स्वरूप अज्ञानात होता तो. बरवे झाले हृदय आत्माराम आले. वा वा. सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पै दाविली. आनंदी आनंद जिकडे पावे तिकडे गोविंद. निळामणी निष्काम परिपूर्ण आत्माराम. वा वा वा. आता निळभरायचे प्रमाण म्हणले तिथे काय लोकांचे प्रमाण म्हणजे तो आता अनुभवाला दाखवला सद्गुरूंच्या कृपेना. माझे सुख मज दाबी दिली प्रेम कळा. आपलीच वस्तू आपल्याजवळ आहे पण आपल्याला माहिती नाही ना अज्ञानामुळं, आणि ती संत ज्ञान करून देतात. मग आनंद जसं एखादं हे भरलेलं तांब्यानं पुन्हा पाण्यातच हे करायचं, सगळं एकच झालं ना. अवघा रंग एकच झाला. आता याच्या बाहेरूनही पाणी, आतमध्येही पाणी. तसं या भांड्यात आतमध्येही देव आणि बाहेरही देव. आता कुठं देव नाही? प्रत्येक ठिकाणी आता कुठं देव? आता कुठं जा देवच आहे. देवनटला नाना परी भरून उरला. हा एक वाक्य दादांचं असं ऐकलं. आम्ही म्हणलो आता आम्ही चाललो म्हणलं आता देवाला. ते म्हणले आता देवालाच घेऊन देवाला चालले तुम्ही. कायची भाषा त्यावेळेस कळत साधूची. देवालाच घेऊन देवाला चालले म्हणले तुम्ही आता. पण आपणच भगवंत स्वरूप आहोत आपल्याला त्यावेळेस निश्चय नाही ना, कळाला नाही ना आपल्याला. त्यावेळेस घासावं लागतं त्याला. जया भक्तीची येतुली प्राप्ती कैवल्याते पुरते सरमंती जयाती लिले माझी नीती जी आली दिशे. आता ही भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. ही अज्ञानातली भक्ती नाही. आता ज्ञान झालं यथार्थ स्वरूपाचं. गोपिकांसारखं अंतःकरणात प्रेम निर्माण झालं. भक्ती 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 म्हणजे काय बरं? आपण काही जास्त वेळ घेणार नाही, 5 मिनिटं बघ. भक्ती भक्ती म्हणजे नेमकं काय? सगळेच म्हणजे आम्ही भक्ती करतो. त्याच्या मागच्या महिन्यात मी लोक भक्तीच करीत होते ना, आणि आता तर पुरत आलाय. भक्ती म्हणजे काय? हे जे थोडं भक्ती आवडते देवा संकल्पावी माया. भक्ती काय असं जर आपल्याला एकाच वाक्यात उत्तर सांगा म्हणलं तर काय? भक्ती म्हणजे अंतःकरणात भगवंताबद्दल झालेलं प्रेम, यालाच भक्ती म्हणायचं. त्यावेळेस अवस्था होती ना चांगली मोकळी. आणि मग ज्यावेळेस आता आनंद होतो ना, जोपर्यंत आपल्याला असं होत नाही ना तोपर्यंत मजाच नाही परमार्थाला. हो, स्वतःला व्हायला पाहिजे असं. स्वतःला असं मोकळी स्थिती झाली नाही, एकदा खळखळ 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 डोळ्याला धारा लागला ना काय तो आनंदच वेगळा. सांगायचा विषयच नाही. परत तो आनंद असं वाटतं याला भेटावा त्याला भेटावा, त्याला शिवितो हा रस वाटितो. म्हणून या साधू संताला राहत नाही राहत महाराज. एकदा आईचं अंतकरण झालं ना, आईचं राहत नाही. कोण ऐकत कोण वाजत तसे बोंब ना काय साधूला फरक नाही पडत. साधू सांगतच राहतो शेवटच्या श्वासापर्यंत. जे ऐकतील त्यांचं कल्याणच होत असतं. आणि परमार्थातलं वायाला काहीच जात नसतं. एखादी मुलगी समजा 12वीला नापास झाली, काय नुकसान झालं त्याचं? 1 वर्षच व्हायला जाईल ना, तर तिला पुन्हा पहिलेच बसावं लागत. 12वीची परीक्षा देता येते ना परत. जरी समजा आपल्याला
काही अपूर्ण राहिलं आणि शरीर पडलं, आपल्याला अशा उच्च कुळात जन्माला येतो का लगेच आईच्या पोटातच परमार्थ चालू. परमार्थातलं वायाला काहीच जात नाही, अजिबात वाया जात नाही परमार्थ. एवढे 2च वावे घ्यायचे आपल्याला. आपण 5 मिनिटं संपवणार आहोत. आपण ही भक्ती कोणती? ज्ञानोत्तर भक्ती. आगवीची कर्मी केली शांतीशिरीने जयाची चित्त गवसणे. मग त्याला ती शांती प्राप्त होती, त्याचा बोध इतका व्यापक होतो. अनुरणी आथोकडा तो का आकाशा एवढा. बाबा म्हणायचे मग तुम्ही काय पोटाखाली आले का? काय शब्द आहे, सहज वाटतं हा? सहज सहज बोलणे. पोटाखाली येणं याचा अर्थ तुम्ही तेवढेच, तुमची व्याप्ती तेवढी झाली ना. आता देवाची व्याप्ती तेवढी तुमची व्याप्ती आहे, तेवढा तुमचा अनुभव झाला म्हणजे तुम्ही तेवढे झाले ना. तुमचा बोध केवढा? मग आता काय असे काय बांध घालेले काय म्हणले? आपल्या नाकातून निघालेला श्वास म्हणजे तेवढा झाला ना तो. आता का वेगळा राहिला का? आपण का वेगळे आहे का? जरी फुलं वेगळं असली पण दोरा एकच आहे ना आतमध्ये त्या हाराचा. तसं आता चला पुढं. आयुष्याचे महानुभव. महानुभव म्हणलं त्याला, त्याचा अनुभव महानुभव. आपण महानुभव कशाला म्हणतो? फक्त तेवढाच पंथ महानुभव असं नाही, आपण सुद्धा महानुभव आहे का ज्याचा अनुभव व्यापक झालाय. आता आयुष्य जे महानुभव दैवी प्रकृतीचे दैव जे जाणून ये सर्व स्वरूप माझे. मग त्यांना दैवी संपत्ती प्राप्त झाली का त्यांनी भगवंताचं स्वरूप जाणलंय. आता त्यांना खरा देव कळाला. आता देव काय? फक्त नामदेवा फक्त मी त्याने म्हणले तू जळीस तरी. मग वाढती प्रेम आहे. हे प्रेम कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? बरं आता लोक काय याच्यापासून बाजूला जायचं असा प्रश्न जर उपस्थित केला तर बरं हे काय ओरिजिनल प्रेम आहे ना, आतूनही आलेला सुख आहे ना. असं नाही बा आता लय उन्हाळा आला गोरा आटला असं व्हायला पाहिजे का? समुद्र आटतो कधी? वाढतो कधी? काहीच फरक नाही पडत. कसं आता हे जे सुख आहे ना हे भगवंतापासून आलेले. मग लोक असं का म्हणतात? पहिले तर लय आनंद, नवीन नवीन काय इतके वेळ होतात ना लोक, मग आपल्याला फार पुढं घालते ते. नंतर गार पडल्यावर असं का होत? असं विवेक नाही आणि वैराग्य नाही. विरक्ती वाचवली ज्ञानाशी तगणेचे माऊली सांगतात. ज्ञान तिथं टिकत नाही. हृदय नाही अनुताप वृत्ती वरी ग शास्त्रोक्ती लावू जाता शेण माती नव्हे निवृत्ती पापाची. हृदय नाही अनुताप वृत्ती. अनुताप नाही म्हणजे वैराग्य. वैराग्य नाही, अनुताप म्हणजेच वैराग्य. त्याचं माऊलीची ओळी पाय ना, विरक्ती वाचवली ज्ञानाशी तगणेच नाही. जर वैराग्य नसेल तर ज्ञान टिकत नाही. एकेला होतच नाही मुलबाळ आणि एकेला झालं तर टिकत नाही. एकेला होतच नाही आणि एकेला झालं का मेलच. झालं का मेलं, झालं का मेलं. एक तर वैराग्य होत नाही आणि झालं तर टिकत नाही. जिथं वैराग्य आहे ना धगधगी. वैराग्य कसं पाहिजे? सात्विक वैराग्य पाहिजे, वेगयुक्त वैराग्य पाहिजे. तामस वैराग्य संतांना मान्यच नाही आणि राजस वैराग्य तर काहीच कामाचं नाही. सात्विक वैराग्य याच्यातच राहायचं, विवेकावर राहायचं, वैराग्यात राहायचं. सगळी जबाबदारी सांभाळते वैराग्य असं मुरवायचं बेस्ट पैकी आणि आपल्या वस्तीत राहायचं. हे खरं परमार्थ आहे. का परमार्थामध्ये लोक टिकत नाही? हा राजमार्ग आहे, हा मोक्षाचा मार्ग आहे, हा चण्या फुटाण्याचा रस्ताच नाही. दादा म्हणतो का हा शब्द का वापरला असा? अरे साध्या भांड्यात राहतच नाही म्हणले. त्याला उद्धाराची ज्याला तळमळ आहे ना त्याच्याकरता हा प्रसाद आहे. पण उदार महात्म्यांना वाढून टाकलं, पंक्ती बसले ना अनुग्रह देऊन टाकलं. रपा रपा रपा. जर इतिहास चरित्र पाहिले निळोबारायांची तपश्चर्या पाहणं हे अनुग्रह करता. कशाला म्हणतात महिना सव्वा महिना अन्न पाण्या वाचून नंदवलीकर महाराजांचे चरित्र पहा, नाथांची गुरु सेवा पहा. अहो याच्याकरता जेवढं आहे यासाठी यासाठी सगळं एवढं करता ज्याने नाव. मग वाढती प्रेमे माती भजती महात्मे परी तुझे पण हे सुख घडोघडी आनंद वाढला पाहिजे, कमी नाही झाला पाहिजे. आणि ज्याचा तो कायम आनंदात आहे ना समजून घ्यायचं भगवंताची कृपा झाली, सुटला तो मुक्त झाला. पोट कल्याण. मुक्ती म्हणजे काय? कधी वस्तू काय? दुःख कारणासहित ज्याचं नष्ट झालं ना, ज्याचं कारणासहित दुःखाचा नाश झाला त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही, काहीच परिणाम होत नाही. या
प्रपंचामध्ये कोणतीही गोष्ट घडू द्या, आपल्या अंतःकरणावर त्याचा परिणाम न होणं हीच मुक्त अवस्था आहे. शेवटची ओवी आता. सुखी संतोषानं बजावे, दुःखी विषादाना बजावे, लाभा लाभून धरावे मना माझे. सुखदुःखे समेत बोला भाजे सुखी संतोष आणि हरे दुःखी विश्रान बजावे, लाभा लाभ न धरावे. मन तसं झालं पाहिजे, मन असं झालं पाहिजे का आपल्या मनावर त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे. प्रसंग येणार जाणार त्याच्यात बदल होणार नाही. शरीर आपल्याला सुद्धा सोडायचं आहे, पण त्याचा आपल्याला काही परिणामच नाही झाला पाहिजे. मळलेले कपडे फेकून दे त्याच्याबद्दल सांगलीजी वेडीजी. आता शेवटची एकच ओवी राहिली. शेवटची एक ओवी ऐका आता. आईशे मीच होनी पांडवा, करी ती माझी सेवा. आता भगवंत स्वरूप झालो आपण, देव आणि आपण वेगळे राहिलो का? आता आपली आणि त्याची घोंगडी एक झाली. जी आता आपल्याला यथार्थ स्वरूप कळालं भगवंताचं आणि आपलं एक स्वरूप आहे. देव आणि आपण वेगळे नाहीच, तोच आपला मायबाप, त्याच्यापासून आपला जन्म झालाय. आणि मग मीच होऊन माझी आता देव होऊन देवाची सेवा करायची, परत सेवाच करायची. मास्तर शिकतो, ABCD शिकतो, पारी 1 2 शिकतो. कोणा करता? स्वतः करता, मुलांकरता. तर ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. मग ही ज्ञानोत्तर भक्ती. आईशी मीच होणी पांडवा, करी ती माझी सेवा. ज्ञानेश्वर महाराज काही ज्ञान सामान्य आहे का, पण तरी सुद्धा पंढरपूरची वारी करतात, तीर्थयात्रा करतात, हरिपाठ करतात, भक्ती करतात, कथा कीर्तन आपल्या करता आहे ना, आपल्या करता. वडील जे जे करते, जे मुक्त झाले ते सुद्धा आपल्यासारखी पुन्हा सेवा करतात. पुन्हा ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. कधी आईशी मीच होणी पांडवा, करी ती माझी सेवा. ज्याला यथार्थ बोधाचं स्वरूप कळालं ना, तो भगवंत स्वरूप झाला. बोध म्हणजे काय? ती सायुज्य मुक्ती आहे. बाकीच्या 3 मुक्ती ह्या पूर्णत्वाला नाही नेऊ शकत. फक्त एवढी शेवटची मुक्ती आहे. भगवान परमात्मा सांगतात ही माझ्या भक्ताकरता राखून ठेवली आहे. बाकी सगळं देतो मी, या 3 मुक्ती देतो, पण ही मुक्ती काय कोणाला देत नाही, ही फक्त भक्ताला देतो. ऐशी मीच होणी पांडवा, करी ती माझी सेवा, करी नवलावा तो सांगावा ऐका. म्हणून आणि पुरुषाष्टके सततम कीर्तयन्तो मां नित्यं तस्य सर्वथा नमस्सन्तस्य मा भक्त्या नित्य युक्ता उपासते. सहज योग आला. आता कसं आहे, माऊलींच्या मुखातून सहज प्रमाण असे भारी 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 येतात ना. आणि हेच खरं असतं. संवादातून थोडं जे होतं ना असं आनंदामध्ये, असं मोठ्या प्रवचनात तर काही इतकं जवळून संवाद होत नाही. ही बैठकीतून असं फार एकमेकाचे विचार ऐकायला मिळतात. मोठ्या महापुरुष अख्खं आयुष्य जाळलंय त्यांनी. एकाच वाक्यात सांगायचं ठरलं, वरून जरी आपल्याला असं वाटत ग्रस्त अमुक तमुक, हे फक्त हे ग्रह याच्यात असतं शरीर कर्मानुसार, तर चित्त सगळं त्याच्यातच असतं. म्हणून साधू कळत नाही. जसं गवळणीचं चित्त आहे ना, फक्त नेमताना त्या प्रपंचात हे, पण चित्त सगळं जसं कृष्णमय होतं ना, तसं ह्या महापुरुषांचं चित्त आहे ना, सारखं भगवंत चित्ती तुझे पाय डोळा खंडमुखी नाम तुमचे, यालाच विवेक म्हणतात. काय निरस झालेलं असतं. म्हणून फार चांगलं आहे, टिकवलंय परमार्थ. तुम्ही परमार्थ टिकवणं फार महत्वाचं असतं. साधूची परंपरा टिकवली फार तुमचे उपकार आहे. कारण त्याच्याकरताच हे असतात, बीज वाढवावे. प्रत्यक्ष तुम्हाला सत्संगती घडली, महात्म्याची आणि ती परंपरा तुम्ही चालवली. सर्व मंडळी आले, थोड्या वेळेत सत्संग सुंदर असा प्रसाद झाला. झालेली सेवा माऊलींच्या चरणी. आता हे विवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा विलो गेला नावरी. त्याच्यानंतर मग तेच कार्य दादाने त्यांच्या परिणाम शेवटच्या श्वासापर्यंत ते धर्माचं कार्य केलं. जितकं ह्या शरीरातून हा प्रसाद जितक्यापर्यंत पोहोचायचा, त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जसं चंदन झिजतंय हात शेवटच्या प्रसंगाला त्यांनी म्हणले ना, सद्गुरूंनी उंच बसविले हात पुढे ना यमाचा. म्हणजे माझ्याकडून सद्गुरूंची सेवा उडकी तुडकी जेवढी झाली, त्याच्यानंतर काही दिवसांना निर्वाणच झालं. म्हणून साधूचं जीवन फक्त गंगेसारखं वाटीत राहायचं, वाटीत राहायचं, वाटीत ऐकून सांगतच राहायचं, शेवटपर्यंत सांगत राहायचं. शेवटच्या श्वास तोच खरा वैष्णव मेळावा आहे. हा, तेच खरं. गावचा वैष्णव मेळावा करू नका असं म्हणत नाही, पण खरे वैष्णव मेळावे व्हायला पाहिजे.
घरोघर व्हायला पाहिजे. हे वैष्णव मेळा आता झाला आपला वैष्णव मेळावा झाला असाचा असे वैष्णव जागृती जागृती चार्जिंग होती. चार्जिंग पूर्ण धोंड निघत अंतकरणाने आपण विवेकावर येतो. आपल्याला जसं मोकळं शांत ज्ञान आपल्याला निष्ठा वाढते नामावर, आपली श्रद्धा वाढते आणि ज्वरानं नामस्मरण म्हणून काय नाही. बेस्ट तुमचं कर्म करा, तुमच्या वाटेला आली जबाबदारी सगळं सांभाळून बेस्ट भगवंताच्या स्मरणात राहायचं, आनंदात राहायचं. फार आनंद आहे परमार्थामध्ये. आपल्या मुलांवर संस्कार होतात, घर पवित्र होतं. याच्यापेक्षा ह्या विश्वात मोठी वस्तूच नाही. याच्यापेक्षा जास्त बोलायचं. याला राजविद्या म्हणतोय. राजविद्या म्हणजे याच्यापेक्षा मोठी आपली काही असल आज स्वप्नात नाही तर याच्यापेक्षा मोठं याच्यापेक्षा मोठं ऐका कवीची महिमा असं त्या सिरीज झाली. इति पापा अनुमोदन करते हेळाला सांगतात कलील मातला. त्याच्यामुळे थोडंफार होणार आहे. त्याच्याशी आपल्याला काही फरक पडत नाही. समुद्रातून किती पाणी काढा आणि किती वाहतात त्याच्यावर तसा आपल्याला समुद्र मिळालाय. काही फरक पडत नाही कोण गेलं त्याचा काही विचार नाही का. समुद्राला काय, समुद्राला दुष्काळ पडत असतो का? काय नाही. आपल्या आनंदात राहायचं. त्याचा सुद्धा आपल्यावर काही परिणाम नाही झाला पाहिजे. आम्ही बाबांना म्हणायचो ना, बाबा असं का तसं का असं विचारायचं आम्ही विचाराय म्हणा. बाबा म्हणायचे भाऊ आंब्याच्या झाडाला किती मोहर येतो आणि मग सांग बरं म्हणले देवापुढे किती आंबे जाते, रसाला किती येते, रसाला किती येते, किती लागत येत पडत येत सगळं ते सोडून बापूंचं वाक्य तुम्ही बापू म्हणले चांगलं साका बांधेल काही पडती म्हणले. हा पडते ना, आपटती म्हणले, केसती म्हणले, खराब होती. चांगले म्हणले साका बांधेल म्हणजे विषय घेतला ते सुद्धा ठेसत येत म्हणले. स्पष्ट बोलायची बापू. लईच पाहिजे तुम्ही ऐकले बापू. मग श्री बापू ऐकलं. लई संगती लागली, लई संगती लागली दादांची त्यांची नाटकांची. 3 महापुरुष यांची इतकी संगती लाभली ना. आणि ही त्यांच्याच कृपेनं काय ज्ञानेश्वरी 2 शब्द असायचे म्हणून झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित. पुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान सद्गुरुनाथ महाराज आता विश्वात्मके देवी येणे भाग्यज्ञ तोषावे दोषो निघ्यावे सारे दाने हे काळ्यांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी अति वाढो ता परस्परे मित्र गुरुदांचे दिव्य धावो विश्व पाहो तो देवांचित तो देलावो प्राजात वर्ष मंगळी ईश्वर निष्ठांची मान्य चेतना चिंता पूर्ण